हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे व्हॉट इज ऑल ऑन माय ड्रेसिंग टेबल. माझ्या ड्रेसिंग टेबलवर काय काय आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर गाईज, हा आहे माझा पूर्ण ड्रेसिंग टेबल. तुम्ही बघू शकता. नंबर 1, इथे मी असं एक छोटंसं पेज चिपकवलं ज्याच्यावर मी लिहिलं आहे मॉर्निंग स्किन केअर. आणि इथे मी माझं कंप्लीट मॉर्निंग स्किन केअर ह्याच्यावर लिहून ठेवलेलं आहे, जेणेकरून मला रीड करून माझं मॉर्निंग स्किन केअर कंप्लीट करता येईल. नंबर 2, हे इथे मी नाईट स्किन केअर लिहिलेलं आहे. सो हे माझं कंप्लीट नाईट स्किन केअर आहे. आणि ह्याच्यावर मी जे काही क्रीम्सचे नावं वगैरे लिहिले, जसे की ॲझोब्रिल, झिट गार्ड जेल, क्यूटी मॉइश्चरायझर, हे सगळे मॉइश्चरायझर मला डॉक्टरने रिकमेंड केलेले आहे, डर्मेटॉलॉजिस्टने. सो मी हे त्यानुसार नाईट स्किन केअर आणि मॉर्निंग स्किन केअर लिहून ठेवलेलं आहे. नंबर 3, तर सगळ्यात आधी आपण हा कंपार्टमेंट बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आहे नम्याचे हेअर रिमूव्हल्स क्रीम. ह्याचा ऑलरेडी मी स्टॉक भरून ठेवला आहे. 1, 2, 3 या मी ॲमेझॉनवरून घेतलेल्या आहेत. स्पेशली फॉर गर्ल्ससाठी या क्रीम चांगल्या आहेत. आणि त्याच्यानंतर इथे आहेत परफ्यूम्स. 1, 2, 3 हे ऑलरेडी परफ्यूम्स आहेत. आणि ही छोटीशी आहे वॅसलीन, जी आपण लिप्ससाठी यूज करू शकतो. तर ही नम्याची जी क्रीम आहे ती खूप छान आहे आणि स्पेशली फॉर गर्ल्स. तर मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करते. मला इथे दाखवायला आवडेल की नम्याच्या या हेअर रिमूव्हल क्रीमसोबत सूदिंग अँड कामिंग आफ्टर वॅक्स सिरमसुद्धा भेटतं. सो हे सुद्धा कमाल आहे आणि ही क्रीम खूप छान आहे, स्पेशली फॉर गर्ल्स हेअर रिमूव्हल क्रीम. त्याच्यानंतर हे आहे परफ्यूम्स. रॅमसनचा एक आहे, ह्याचं नाव मला नाही माहिती. हा आहे एंगेजचा परफ्यूम. आणि दिस वन इज वॅसलीन, जे आपण लिप्ससाठी यूज करतो. आता खूप जास्त थंडी चालू झाली आहे, त्यामुळे वॅसलीन स्वतःजवळ ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. नंबर 4, आता आपण हा कंपार्टमेंट बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आहे इवाचं लिप बाम. त्याच्यानंतर आहे मॉर्टिन लिक्विड. हे मी स्पेशली मच्छरसाठी आणून ठेवले बिकॉज आय हेट मच्छर. मला मच्छरांचा खूप जास्त राग येतो. मला अजिबात आवडत नाहीत मच्छर, कोणालाच आवडत नाहीत खरं तर. सो हे मी मॉर्टिन लिक्विड त्यांच्यासाठी आणून ठेवलेलं आहे. आणि हे आहे पॅराशूट ऑइल, हे आहे डेटॉल, हे आहे बॉडी स्क्रब जो मी डॉक्टर रशियलचा यूज करते. त्याच्यानंतर या मी काही सिरप ठेवलेल्या आहेत 2 खोकल्यावरच्या, जेणेकरून जर रात्री आपल्याला अचानक खोकला आला तर आपण लगेच पिऊ शकतो. त्यामुळे एमर्जन्सीला या 2 सिरप मी इथे ठेवलेल्या आहेत. नंबर 5, दिस वन इज व्हेरी स्पेशल कंपार्टमेंट, कारण ह्याच्यामध्ये माझ्या सगळ्या क्रीम्स आहेत, तुम्ही बघू शकता. सो या ऑलमोस्ट या सगळ्या क्रीम मी नाही यूज करत, या मी कधीतरीच यूज करते. पण तरी काय काय आहे या कंपार्टमेंटमध्ये मी तुम्हाला फटाफट दाखवते. तर हे आहे जॉयचं सनस्क्रीन, जे मी बॉडीसाठी कंप्लीट बॉडीसाठी यूज करते. त्याच्यानंतर ही आहे कँडी डस्टिंग पावडर. त्याच्यानंतर ही आहे पॉन्ड्सची पावडर. त्याच्यानंतर हे आहे वॅसलीन कोको ग्लो बॅटर, कारण हे तुम्हालाही माहिती आहे आता थंडीचे दिवस चालू झाले, त्यामुळे वॅसलीन किती जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे आहे वॅसलीनचं कोको बटर. त्याच्यानंतर हा आहे मामाअर्थचा फेस वॉश, राईस फेस वॉश. त्याच्यानंतर हे आहे बाय फॉरेवरचं रेडियन्स फेस वॉश. त्याच्यानंतर हा आहे क्यूटीचा ॲक्वा बेस्ट मॉइश्चरायझर, जे की ऑलमोस्ट सगळे नाही पण ह्याच्यामधले काही प्रोडक्ट्स जे मला डर्मेटॉलॉजिस्टने रिकमेंड केलेले आहेत. त्याच्यानंतर हा आहे डॅन्ड्रेक्स शॅम्पू, हा स्पेशली फॉर डॅन्ड्रफसाठी आहे, फेस वॉश. त्याच्यानंतर आहेत या 2 क्रीम्स, ही आहे झिट गार्ड आणि ही आहे ॲझोब्रिल. सो मी तुम्हाला इथे दाखवलं की माझ्या नाईट स्किन केअरमध्ये मी ॲझोब्रिल आणि झिट गार्ड जेल यूज करते. मंडे टू थर्सडे ॲझोब्रिल यूज करते. त्याच्यानंतर फ्रायडे टू सॅटर्डे झिट गार्ड जेल यूज करते. क्लिअर दिसत नसेल कदाचित तर मी झूम करून दाखवते. त्याच्यानंतर हे आहे स्ट्रिक्सचं प्रोफेशनल हेअर सिरम, जे आपण हेअर्ससाठी यूज करतो. सो हा आहे माझा पूर्ण असा कंप्लीट कंपार्टमेंट. नंबर 6,
सो हा आहे माझा कलरफुल कंपार्टमेंट ड्रेसिंग टेबलमधला. सो इथे मी सगळ्या कलरफुल नेल पेंट्स ठेवलेले आहे, ज्या की मला खूप जास्त फेवरेट आहेत. आणि इथे व्हरायटी ऑफ कलर्स तुम्हाला दिसतील. इथे ग्लिटरमध्ये पण नेल पेंट्स आहेत, नॉर्मल नेल पेंट पण आहेत, न्यूड कलरमध्ये पण नेल पेंट आहेत. सो दिस वन इज ऑल्सो माय फेवरेट कंपार्टमेंट. आणि इथे मी कंप्लीट अशा नेल पेंट्स ठेवलेल्या आहेत कलरफुल्स. सो या कुठल्याही फंक्शनला मी पटकन घेऊ शकते, मला शोधायची गरज पडणार नाही. त्यामुळे या सगळ्या नेल पेंट्स मी ड्रेसिंग टेबलवरच ठेवलेल्या आहेत. नंबर 7 हे आहे नेल पेंट रिमूव्हर. जसं की इथे मी तुम्हाला नेल पेंट्स दाखवल्या, त्याच्यासोबत नेल पेंट रिमूव्हर पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे इन्स्टंट नेल पॉलिश रिमूव्हर वाईप्स आहेत हे. त्याच्यानंतर हे आहे हेअर बँड. जेव्हा केस खूप जास्त इरिटेट करतात तेव्हा हा हेअर बँड मी यूज करते. आणि हे आहे माझे कॉम्प्स. त्याच्यानंतर हे आहे लॅक्मीचं कॉम्पॅक्ट पावडर. त्याच्यानंतर हा बॉक्स पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तो मी तुम्हाला दाखवते, जो की मी ड्रेसिंग टेबलवरच ठेवलेला. ह्याच्यामध्ये आहे हाजमोला. हे इग्नोर करा गाईज, हे मी असंच ठेवलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही मी मेडिसिन्स ठेवलेत इन केस ऑफ एमर्जन्सी. जर रात्री अपरात्री आपल्याला ताप आला, सर्दी आली, पोटात दुखत असेल तर या मेडिसिन्स आपल्याला पटकन यूज करता येतील. त्यामुळे या छोट्याशा बॉक्समध्ये मी मेडिसिन्स ठेवलेल्या आहेत. आणि हा बॉक्ससुद्धा आपला असाच इथे ड्रेसिंग टेबलवरच असतो. नंबर 8 आणि लास्ट हा आहे ड्रेसिंग टेबलचा सगळ्यात शेवटचा भाग, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्याच्यामध्ये मी ठेवलेल्या आहेत माझ्या बॅग्स. सो या आहेत माझ्या बॅग्स. तर ही आहे माझी 2-in-1 बॅग, जी मी क्लासेसला जाताना घेतलेली. सो हिचा आता यूज होत नाही आहे, सो म्हणून मी इथे ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ही पर्स मला गिफ्ट केली आहे. त्याच्यानंतर ही आहे माझी सूटकेस टाईप बॅग. त्याच्यानंतर ही पर्ससुद्धा मला मम्मीने दिलेली आहे. ही अजूनपर्यंत मी यूज नाही केली आहे. त्याच्यानंतर मी एका व्हिडिओमध्ये गाईज तुम्हाला बोललेली की माझ्याकडे एक मिनी बॅग आहे. सो हीच ती मिनी बॅग जी मी नटराज मार्केटमधून घेतलेली. सो अशा मिनी बॅग्स मला खूप जास्त आवडतात. हे पॉकेट खूप जास्त स्पेशल आहे आणि हे पॉकेट खूप जास्त जुने, जवळजवळ 8वी-9वीला असताना मी हे घेतलेलं पॉकेट आहे. आणि ह्याची अवस्था पण खूप बेकार झाली, पण हे पॉकेट मी ठेवलं आहे आतापर्यंत. त्याचं कारण पण तसंच आहे. ह्याच्यामध्ये मी माझ्या पप्पाने दिलेली 1 रुपयाची नोट आणि एक कॉईन ठेवलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवते. पप्पा मला बोललेला की म्हण हा कॉईन आणि ही नोट अजिबात खर्च करू नकोस, कारण या कॉईनच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. खरं तर प्रत्येक नोटांवर सुद्धा पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बट ठीक आहे, नो पॉलिटिक्स गाईज, बिकॉज इट्स माय ड्रेसिंग टेबल व्हिडिओ. आणि ह्याच्यामध्ये ही 1 रुपयाची नोटसुद्धा आहे. सो ही माझ्या पप्पांची आठवण आहे, म्हणजे ही त्यांनी दिलेली मला. सो ही ठेवली आहे मी. सो या दॅट्स इट. हा होता आपला कंप्लीट ड्रेसिंग टेबल व्हिडिओ. हे आहे माझं ड्रेसिंग टेबल. आणि हे आहे रोहितचं ड्रेसिंग टेबल. ह्याच्यामध्ये स्मार्टवॉच आहे, सीझर आहे, इयरबड्स आहेत, ब्लूटूथ आहे, ही पण वॉच आहे, हे परफ्यूम आहे आणि ह्याच्या खाली आहे ट्रिमर. दॅट्स इट. दिस इज व्हेरी शॉर्टकट
अँड दिस इज व्हेरी लॉंग कट.